नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना आता विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे। संदीप जोशी सध्या आपल्यासोबत आहेत। सर, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहे आपली पहिली? सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देते हे पुन्हा एकदा लक्षात आलेलं आहे। आम्ही तिघही जण भारतीय जनता पार्टीमधलेच आहोत। मूळ भारतीय जनता पार्टीत मागचे अनेक वर्ष झाले, मी सलग 30 वर्ष झाले मी काम करतो आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एका सामान्य कार्यकर्त्याला, ज्यांनी युवा मोर्चापासून तर नागपूरच्या महापौरापर्यंत काम केलं, त्याला उमेदवारी देते ही अत्यंत आनंदाची बाब आहे। मला असं वाटतं की या संपूर्ण कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेले दायित्व घेऊन येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे ध्येय, धोरणं, विचार हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त जनमानसापर्यंत रुजू करण्याचा प्रयत्न करणार। मधल्या काळात पाहिलं तर बाहेरचे जे मंडळी येत होते त्यांना संधी दिली जात होती, पक्षातले लोक आहेत ते नाराज आहेत, अशा पद्धतीनं चित्र होतं। यंदा मात्र हे तिघं जी आहेत हे भारतीय जनता पार्टीशी निगडीत असणार आहेत, कायमस्वरूपी त्यांचे कार्यकर्ते असणारे लोक। नाही, असं आपल्याला केवळ म्हणता नाही येणार की बॉस फक्त बाहेरच्यांनाच द्यायचे, आतले नाही देत होते। आमचे प्रवीण दटके आमचे मित्र आहेत, त्यांनाही दिलेली होती संधी। त्याच्यामुळे केवळ बाहेरच्यांना नाही आहे, तर बाहेरचे आणि आतले असे मिळून हा पक्ष होतो आणि पक्ष वाढतो। त्याच्यामुळे त्या पद्धतीने संधी दिली होती। यावेळेला मात्र असं झालं की तिघच्या तिघही मूळ भारतीय जनता पार्टीतले आहे, अनेक वर्ष झाले भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असणारे तिघच्या तिघही आहे। त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत असेल। संदीपजी, तळागाळातनं तुम्ही आलेले आहात, अनेक लोकल जे प्रश्न ते तुम्हाला माहिती आहेत। विधान परिषदेच्या निमित्तानं आता संधी दिली गेली आहे, नागपूर शहर असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आता तुम्हाला काम करता येणार आहेत। काय डोळ्यासमोर चित्र आहे, काय उद्दिष्ट ठेवलं आहे? नाही, मी खरंच विचार केला नाही, कारण हे औचित आलेलं आहे। एकदा हे झालं की विचार करू काय करायचं, कशा पद्धतीने। 24/7 काम करणारा मी कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे जे येईल ते अंगावर घेऊन जाऊ पुढे। मुख्यमंत्र्यांचा जवळचा मित्र संदीप जोशी, अशी चर्चा नागपूर काय महाराष्ट्रात आहे। मित्राचा फोन आला नाही, अजून नाही आला। काय या निमित्तानं काय क्षण आठवत आहेत किंवा काय एबीपी माझाशी भावना तुम्ही शेअर करताना सांगाल, एखादा क्षण किंवा एवढा 30-35 वर्षांचा कालावधी आणि त्यानंतर दिली गेलेली? नाही, अपेक्षा आधी होत्या, परंतु उशिरा का होईना आता मिळालेला आहे, त्याच्यामुळे आनंद आहे। शिक्षकांच्या संदर्भात देखील तुम्ही सातत्यानं आवाज उचलत होतात, काय त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात? संघटनांचा अनेक वेळा अनेक वेगवेगळे म्हणणं आपण पाहतो। शिक्षक संघटना, पदवीधर संघटना यांचा आवाज माझ्या रूपाने विधान परिषदेमध्ये 100% उचलला जाणार। वेतन आयोगाचा सातत्यानं, जुनी पेन्शनचा मुद्दा सातत्यानं डोळ्यासमोर येतो। तर प्रयत्न करू, त्याच्यामध्ये मार्ग माननीय मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे, त्या पद्धतीने करू। आपण पाहतोय संदीप जोशी यांना आता संधी मिळाली आहे आणि या निमित्तानं आता आपण कुठंतरी शिक्षकांचा आवाज असेल किंवा नागपूर लोकल प्रश्न असतील, वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये विधान परिषदेमध्ये आवाज उठवू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना दिली आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।